गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपलं स्वागत करते। तर पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर आता प्रियंका गांधी राजकारणात उतरणार असल्याची चर्चा होत आहे। यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। लोकसभा निवडणुकीपासून प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावे अशी मागणी काँग्रेसचेच कार्यकर्ते करत होते। मात्र प्रियंका गांधी यांनी राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते। लोकसभा निवडणुकीत त्यांनी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघामध्येच सोनिया गांधी व राहुल गांधीसाठी प्रचार केला होता। निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या राहुल गांधींना पाठबळ देण्यासाठी सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तवली आहे। प्रियंका गांधी या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच पक्षात काम करतील। यामध्ये राहुल गांधी यांना डावलून प्रियंका गांधींना पुढे आणण्याचा प्रयत्न नाही असे एका काँग्रेस नेत्याने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले। उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा यांनी काँग्रेसमधून फक्त प्रियंका गांधीच टक्कर देऊ शकतात असे काँग्रेस नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे। अमित शहा प्रमाणेच प्रियंका गांधी यांचीही कार्यकर्त्यांशी संपर्क चांगला असून या संघटन कौशल्याच्या पक्षाला आवश्यकता आहे। आता प्रियंका गांधी विषयांचा अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी घेतील असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पुढील बातमी आहे विदर्भातील। नागपूरमध्ये आरएसएसचे सेंटर आहे। तोगड यासारखा नेता काय करतो? अकोल्यामधील हिंदू, मुस्लिम व इतर समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहतात। अशा वेळेस तोगडिया त्यांच्या भावना भडकवण्याचे काम करतो अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोल्यामधील राष्ट्रवादी निर्धार मेळाव्यात केली। अजित पवार यांनी अकोल्यामधील राष्ट्रवादी निर्धार मेळाव्यात तोगडियासारखा नेता काय करतो अशी बोचरी टीका केली आहे। तसेच पुढे अजित पवारांनी भाजप सेनेच्या नेत्यांवर ताशेरे ओढले। भाजपचे एक मंत्री चुकीचे वक्तव्य करून भारताची ब्रँड एम्बॅसिडर सानिया मिर्झावरही टीका केली आहे। रोजासारखा पवित्र महिना चालू असताना त्या मुलाला रोजा होता त्यावेळी शिवसेनेचे खासदार दोन बाजूला दोन उभे राहून एक त्याच्या तोंडात चपाती कोंबतोय। हे कसं चाललंय? प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल आदर असला पाहिजे। आपल्याला उपवास असला की आपण तो पाळतो, तसेच मुस्लिम बांधवांचे आहे। परंतु चपाती खराब झाली म्हणून त्याच्या तोंडात कोंबतोय। चपाती खराब झाली तर बाजूला ठेव, त्याच्या तोंडात कशाला कोंबतोय? शिवसेनेला जनतेने 19 खासदार निवडून दिले म्हणजे सत्तेची मस्ती तुमच्या डोक्यात शिरली का असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला। त्यामध्ये तोगडियासारखा त्यांचा नेता काय वक्तव्य करतो? माझ्या अकोल्यामध्ये मुस्लिम बांधव, हिंदू बांधव, ओबीसी समाज असेल, इतर आपले बहुजन समाज असेल, आदिवासी समाज असेल, भटका समाज असेल, सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात। शेवटी तुमचा माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे, पण तोगडिया तर लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करतात। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।
गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। यंदा महाराष्ट्र सदनामध्ये गणरायाच्या प्रतिष्ठापनेला विरोध केला आहे। महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपिन मलिक यांचा महाराष्ट्र द्वेष सुरूच आहे। इतकेच नाही तर गणेशोत्सव साजरा न करण्याचा फतवा देखील काढल्याचे कळतं आहे। सदनात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा राज्य सरकारशी कोणताही संबंध नसतो, त्यामुळे यंदा गणेशोत्सव होणार की नाही याबाबत मला माहिती नाही, अशी भूमिका आयुक्त बिपिन मलिक यांनी घेतल्याचं एका वृत्तपत्राने म्हटलं आहे। बिपिन मलिक यांचा महाराष्ट्र द्वेष पुन्हा एकदा समोर आला, कारण आधी मराठी खासदारांना दुय्यम वागणूक, त्यानंतर दर्जाहीन भोजन आणि तसेच शिवसेनेच्या चपाती प्रकरणाला दिलेली हवा, या सगळ्यांमुळे बिपिन आणखीनच नाराज झाले आहेत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। यापुढील बातमी आहे मुंबई येथील। मुंबईतील कॅम्पाकोला वासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे। सुप्रीम कोर्टाने अनधिकृत फ्लॅट अधिकृत करण्याचे अधिकार राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडे का नाही, असा सवाल करत दोन्ही यंत्रणांकडून माहिती काढण्याचा आदेश दिला आहे। सुप्रीम कोर्टानेच कॅम्पाकोला सोसायटी पाडण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे राज्य सरकारने कितपत सहभाग घ्यावा व हस्तक्षेप करावा याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती। याची सुनावणी आज झाली, त्यावेळी कोर्टाने या प्रकरणी 15 दिवसात दोन्ही यंत्रणांनी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। कॅम्पाकोला सुमारे 102 फ्लॅट अनधिकृत आहेत, तसेच हे सर्व फ्लॅट तोडून टाकण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानेच दिले होते। त्यानुसारच मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मदतीने सोसायटीतील रहिवाशांना घरातून बाहेर काढले आहे, तसेच तेथील वीज, पाणी व गॅस पुरवठा सुद्धा खंडित केला आहे। त्यावेळी राज्य सरकारने काहीतरी सकारात्मक भूमिका घेतली होती, त्यामुळे तेथील काही नागरिकांनी पार्किंगमध्ये राहण्याचा तर काहींनी बाहेर जाऊन भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने कॅम्पाकोला वासियांना आपले घर वाचवण्याची व मुंबई महापालिकेला आर्थिक दंड भरून फ्लॅट अधिकृत करण्याबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे। राज्य सरकार व मुंबई महापालिका या प्रकरणी सुप्रीम कोर्टात कोणती भूमिका घेते यावर दिशा ठरणार आहे। मात्र राज्य सरकार व महापालिका याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी अशा समस्या आहेत। तसेच ज्या नागरिकांनी बिल्डरांनी फसवले आहे अशा बाबतीत राज्य सरकार व पालिका सकारात्मक निर्णय घेऊ शकते। तसेच नागरिकांसह बिल्डरांनाही मोठा आर्थिक दंड आकारण्याची शक्यता नाकारता येणार नाही। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। मुंबईतील हार्बर लाईनच्या चेंबूर रेल्वे स्थानकावर फलाटांची उंची ही धोकादायक असल्याचे दिसून आले आहे। चेंबूर रेल्वे स्थानकावर फलाटांच्या उंचीमुळे अनेक अपघात येथे घडले आहेत। आजवर प्रवाशांना आपले प्राण गमावे लागले असून अनेकांना अपंगत्व देखील आले आहे। सीएसटी व पनवेल स्थानकातूनच भरगच्च आलेली लोकल ट्रेन अर्धी अधिकच चेंबूर रेल्वे स्थानकातच रिकामी होती। या रेल्वे स्थानकाचा फायदा घाटला, पीएल लोखंडे मार्ग, खारदेव नगर, वाशी नाका, माहुलगाव, गडकरी खान, प्रियदर्शिनी, आरसीएफ, डीपीसीएल वसाहत व इतर भागातील हजारो प्रवाशांना होतो। तरी रेल्वे प्रशासनाने या स्थानकामधील सुखसुविधांकडे कायमचं दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येते। चेंबूर रेल्वे स्थानकावरील दोन्ही फलाटांची उंची कमी आहे। प्रवाशांना या स्थानकात चढताना आणि उतरताना अक्षरशः जीव मुठीत घ्यावा लागतो। ट्रेन आणि फलाटात मोठी गॅप असल्याने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांना लोकलमध्ये चढणे व उतरणे अत्यंत धोकादायक झाले आहे। शहरातील ज्या फलाटांची उंची कमी आहे अशा फलाटांची उंची लवकरच वाढवण्यात येईल असे शासनाने जाहीर केले आहे। प्रत्यक्षात मात्र अद्यापही चेंबूर रेल्वे स्थानकामध्ये उंची वाढवण्याबाबत रेल्वेकडून काहीच हालचाली होत नसल्याबद्दल प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।
गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। पुढील बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नगर परिषद प्रांगणात संतप्त नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलने केली। यावेळी ग्रामस्थांनी आमच्या मागण्या 2 दिवसात पूर्ण न झाल्यास त्यांनी आत्मदहनाचा इशाराही यावेळी दिला। हदगाव नगर परिषद प्रांगणात दुपारी 1च्या दरम्यान येथील संतप्त नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलने केली आहेत। शहरातील आझाद चौक, अयोध्या नगर, जिनिंग रोड, गौतम नगर या भागात नळाला पाणी बरोबर येत नसून कधी आलेच तर गढूळ व घाण पाणी येते व हे पाणी पिल्याने घरातील सर्व आजारी पडत आहेत। आतापर्यंत अनेक वेळा नगरपालिका कार्यालयात अनेकदा निवेदन देऊन सुद्धा यात कुठलीही सुधारणा करण्यात आलेली नाही। जर येत्या 2 दिवसात यात सुधारणा न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे। सदर निवेदनावर शेख अहमद अब्दुल गफार, अज्जू खुरेशी, आयुब भाई, शेख वजीद, सचिन कांबळे यांसह आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। ठाणे काँग्रेसचे नगरसेवक संजय घाडेगावकर यांच्या प्रभागातील नागरी विकास कामे होत नाहीत, तसेच प्रकाश बोरसे यांच्यावर कारवाई करावी यासाठी संजय घाडेगावकर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलने केली आहे। ठाणे महापालिकेतील जनतेची कामे होत नाहीत, तसेच शहरातील नागरी कामे न होता ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त पालिकेच्या दालनात न बसता माजीवाडा येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कार्यालयात बसत असल्याचा आरोप यावेळी घाडेगावकर यांनी केला आहे। नागरी कामे होत नसल्यामुळे यापूर्वी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर देखील आयुक्तांनी सदर अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यामुळे सदरचे आंदोलन करण्यात आल्याचं घाडेगावकर यांनी सांगितलं आहे। कसं आहे, मागे जेव्हा उपोषण केलं त्यावेळी 2 दिवस उपोषणानंतर आयुक्तांनी मला भेट दिली आणि सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर 31 मे पर्यंत मी निर्णय घेईन। पण 31 मेच्या आज 31 जुलै झाली, ऑगस्ट महिना चालू झाला, त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि मला काही कळवलं नाही। 74 लोकांचा बळी गेला। त्या प्रकाश बोरसे विरोधामध्ये, उपायुक्त प्रकाश बोरसे यांच्या विरोधामध्ये मी शासनाच्या समितीकडे अर्ज केला, विनंती केली यांच्या सांगण्यानुसार। तो पण अहवाल यांनी अजून पाठवला नाही आणि मला दिलेल्या उत्तरामध्ये महासभेच्या आणि पत्रांनी कामकाजामध्ये की तो प्रकाश बोरसे दोषी आढळून येतात, त्यांनी कारवाई करायला पाहिजे। ती कारवाई जर प्रकाश बोरसेंनी वेळेत केली असती उपायुक्त मुख्यालय अतिक्रमण म्हणून तर 74 लोक मरायचे वाचले असते, त्यांना मृत्यू झाला नसता। तसेच जी काही नागरी सुविधा आहेत महापालिकेच्या त्याच्याबद्दल मी वारंवार महासभेमध्ये प्रश्नोत्तर विचारतो। ती प्रश्नोत्तर वारंवार हे लोक प्रलंबित ठेवतात, मुदत घेतात, कुठलीही उत्तरं देत नाहीत। यांच्याकडे पत्रव्यवहार केला तर त्या पत्रव्यवहाराचं उत्तर एकच असतं की शिवसाहेबांच्या सहीने, यांच्या पीए त्यांच्या सहीने पत्र पडतात की आपलं पत्र पुढील कामकाजाकरिता या डिपार्टमेंटकडे पाठवलंय। आणि अशी माझी हजारो पत्र यांच्याकडे प्रलंबित आहेत, पण कुठल्या पत्राला आयुक्तांनी मला अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही। आणि आज रस्ते दुरुस्ती, रस्त्यामध्ये म्हणजे पडलेले खड्डे, नवीन डिपार्टमेंटचे रस्ते आणि त्याच्यामध्ये झालेलं टेंडर घोटाळा याबाबत यांच्याकडे पत्रव्यवहार केला, काही त्याच्यावर कारवाई करत नाहीयेत। वारंवार माझी बोलवण करतात की कारवाई करतो, कुठलेच अधिकारी जागेवर भेटत नाहीत। हे कुठल्याही जर मंत्री आला, आमदार आला, खासदार आला तर त्यांची कामं इथे होतात, पण सामान्य नागरिकांची कामं इथे होत नाहीयेत। आणि ज्या ठाणेकर नागरिकांच्या कराच्या पैशावर जे ऑफिस वगैरे बांधलेलं आहे, या ऑफिसमध्ये दालनामध्ये मिटिंगा न होता तिथे युनिव्हर्सिटीला मिटिंगा करतात। हे युनिव्हर्सिटीला गेले की यांच्या मागून संपूर्ण महापालिकेचे अधिकारी तिकडे जाऊन बसतात आणि इकडे महापालिका मुख्यालय होच पडलेलं असतं। वारंवार आम्हाला नगरसेवकांना त्रास होतो, नागरिकांना त्रास होतो। मग याच्यामध्ये काहीतरी जाब विचारला पाहिजे, यांना किती पत्रव्यवहार करायचे मी। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। पुढील बातमी आहे ठाणे शहरातील। ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरातील कचराळी तलावाची अवस्था बिकट झाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कचराळी तलावाचे संरक्षण कठडे दुरुस्ती अभावी धोकादायक निर्माण झाली आहे। ठाणे शहराच्या मुख्यालयापासून हाकेच्याच अंतरावर असलेल्या कचराळी तलावाचे संरक्षण कठडे तुटून धोकादायक बनले आहेत।
येथे सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच परिसरातील लहान मुले येथे येतात। येथील गणपती मंदिराजवळ जुने झाड 2 महिन्यापूर्वी उन्मळून पडले व तेथे असलेले संरक्षण कठडे तुटले आहेत। तेव्हापासून ते कठडे धोकादायक स्थितीत असल्याचे सांगण्यात आले। वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांतर्फे सांगण्यात आले। तसेच येथील लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असलेले पाळणे व घसरगुंडी पावसाळ्यात जणू तलावात असल्याचे दिसून येते। येथील असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सुद्धा ठिकठिकाणी कचरा व झाडांच्या तोडलेल्या फांद्यांमुळे नागरिकांना दुर्गंधीतून पाय मोकळे करावे लागत आहेत। ठाणे महापालिका प्रशासनास नागरिकांच्या समस्या सोडवण्यास वेळ आहे का, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहे। सुयश परब, गरजा महाराष्ट्र न्यूज, ठाणे। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक व जयश्री फाटक यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे सोपवून शिवसेनेत प्रवेश केला आहे। काँग्रेसचे नगरसेवक भविष्यात टप्प्याटप्प्याने राजीनामा देणार असे रवींद्र फाटक यांनी सांगितले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील आणखी 6 नगरसेवक भविष्यात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ठाणे महानगरपालिकेतील 65 असे सत्ताधारी आणि विरोधक अशी चर्चा होत आहे। मात्र रवींद्र फाटक यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे आता शिवसेना महायुतीकडे पूर्ण सत्ता आली आहे। भविष्यात विधानसभा निवडणुकीत यामुळे महायुतीला या पक्षांतराचा फायदा होणार आहे। शिवसेना पक्षामध्ये गेल्यानंतर राजीनामा द्यायचा होता, तो मी राजीनामा आज मी आणि मिसेस फाटकने दिलेला आहे। त्याचबरोबर आमचे जे सोबत नगरसेवक जे आलेले आहेत ते पण काही पाठोपाठ येतील राजीनामा। सर, पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील तुमच्या पक्षप्रवेशामुळे, आणखीन किती नगरसेवक राजीनामा लवकरात लवकर? ते आता आपलं थोडे धक्के देत राहू काँग्रेसला, त्यावर समजतील आपल्याला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत। रवी म्हणून अजून जे 7 आहेत ते, त्यामुळे 12 ते 13 नगरसेवक टप्प्याटप्प्यानं राजीनामा देतील। त्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय निश्चित शिवसेना दूर करेल अशी आम्हाला काय होतोय अशी त्यांची सगळ्यांची भावना आहे आणि सगळ्यांनी शिवसेनेत प्रवेश करायची इच्छा व्यक्त केलेली आहे। 7 नगरसेवकांनी प्रवेश केला, बाकीचे नगरसेवक टप्प्याटप्प्याने प्रवेश केला। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। धनगर समाजाला आमच्यामध्ये सामील होऊ देणार नाही, त्याकरिता सर्व आदिवासी बांधवांनी मुंबई नाशिक महामार्ग चक्का जाम करण्याकरिता मोर्चाचे आयोजन केले होते। धनगर समाजाला आमच्यामध्ये सामील होऊ देणार नाही व आमच्या आरक्षणाचा भाग हा आमचा राहील। यामध्ये धनगर असो किंवा कोणत्याही समाजाला आमच्या हक्काचं आरक्षण हिरावून देणार नाही। त्याकरिता शहापूर, वाडा, मुरबाड, जव्हार, मोखाडा या भागातील सर्व आदिवासी बांधवांनी मुंबई नाशिक महामार्ग चक्का जाम करण्याकरिता मोर्चाचे आयोजन केले होते व मुंबई नाशिक महामार्ग 1 तास रोखून धरला होता। या मोर्चाचे आयोजन आमदार दौलत दरोडा व माजी आमदार महादू बरोरा यांचे सुपुत्र पांडुरंग बरोरा यांनी केले होते। या मोर्चेत हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। धनगरांचा हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। माझ्या शासनाला या ठिकाणी म्हणणं आहे, आमच्या जमिनीत जाऊन जी धरणं बांधली त्या धरणावरती मुंबईला पाणी पुरवठा होतो, आमच्या धरणावरती पठारी भागामध्ये पाणी पुरवठा होतो, आमची छाती चिरत हा महामार्ग जातो, आमची छाती चिरत रेल्वे मार्ग जातो। त्यामुळे या सगळ्या ठिकाणी बंद करायला आम्हाला 0 मिनिट लागतील। आमचा नाद करायचा हे ठरवण्याचा अधिकार आहे, खरं तर संसदेला जाईल। तरी सुद्धा आपल्याला मिळणारं आरक्षण धनगर जातीला द्यावं। धनगरी जात आहे, जमात नाही। आदिवासी हा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आहे, जंगलाची संस्कृती आहे, निसर्गाची संस्कृती आहे आणि म्हणून आपली संस्कृती वेगळी आहे, म्हणून आपल्याला जमात म्हणतात। असे असतानाही आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्यांना शासनाच्या वतीने कुठलाही ठराव होऊन देता कामा नाही। आमचे नेते आहेत, पिचड साहेब आहेत, आळे साहेब आहेत, गरजा
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. 2 दिवसीय नेपाळ दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काठमांडू येथील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली. श्रावणी सोमवारचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी शंकरावर जलाभिषेक केला. नरेंद्र मोदी हे पशुपतीनाथ मंदिर प्रशासनाला 2500 किलो पांढरे भारतीय चंदनाचे लाकूड भेट देणार आहेत. शिवलिंगाला लेप लावण्यासाठी दररोज अर्धा किलो पांढरे चंदनाचे लाकूड लागते. मोदींनी 2500 किलो पांढरे भारतीय चंदन दान केल्याने मंदिर प्रशासन समितीला दिलासा मिळाला आहे. यापूर्वीही भारत सरकारने पशुपतीनाथ मंदिराला 500 किलो चंदनाचे लाकूड भेट दिले होते. मोदी 2 दिवसीय नेपाळ दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मोदी नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामवरण यादव यांची भेट घेणार आहेत. मोदी मायदेशी परतण्यापूर्वी काही विविध राजकीय पक्ष प्रमुखांचीही भेट घेणार आहेत. हर हर मोदी घर घर मोदी अशी घोषणा करत नेपाळी जनतेने मोदींचे स्वागत केले होते. नेपाळी जनतेचा आनंद पाहून मोदी कमालीचे भारावले आहेत. त्यामुळे मोदींनी आपला प्रोटोकॉल तोडून एका बाजारात थांबून जनतेशी काही वेळ चर्चा केली. त्यांच्याशी हस्तांदोलनही केले. काठमांडू येथील त्रिभुवन एअरपोर्टवर नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. कोइराला यांनी यावेळी कुठलाही प्रोटोकॉल पाळला नाही. मोदींना 21 तोफांनी सलामी देण्यात आली. तसेच कोइराला मोदींना संसदेत घेऊन गेले. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.